नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या भूगोल या विषयाच्या अभ्यासासंदर्भात लोकसंख्या याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. तर मी एखाद्या घटकाची अथवा संकल्पना समजावून सांगत असताना तुम्ही जर ती लक्षपूर्वक ऐकली तर तुम्हाला नक्कीच ती पूर्णपणे समजून जाईल अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. तर चला आता आपण आजच्या लोकसंख्या या भागाविषयी अधिक जाणून घेऊयात. आता एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी अनेक घटक असे आपल्याला कारणीभूत असतात. त्यामध्येच की लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक असा आहे. कारण आपल्या भारतामध्ये तर लोकसंख्येची काही कमतरता नाहीये, परंतु लोकसंख्या हे एक संसाधन सुद्धा मानलं जातं. परंतु संख्या जास्त असली तरच उपयुक्त आहे किंवा ज्या देशाची लोकसंख्या जास्त आहे म्हणजे तो देश महासत्ता आहे असं काही कारण नाही. तर त्या पाठीमागे काही जे घटक असतात, काही गुणवत्तेचे घटक असतात, तर काही तंत्रज्ञानासंबंधी असतात, काही उद्योगधंद्यासंबंधी असतात. तर याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा आज करणार आहोत. तर लोकसंख्या हा घटक महत्त्वाचा मानण्या पाठीमागचा हा उद्देश असतो की मानवच हा एक असा प्राणी आहे ज्याला की आपण एक विचार करण्याची शक्ती म्हणा किंवा जे काही तो कल्पना करू शकतो किंवा विचार करू शकतो, या सगळ्या शक्ती या फक्त मानवामध्येच आहेत. त्या आपल्या इतर कोणत्याही सजीवामध्ये दिसून येत नाही. त्यासाठीच आपण लोकसंख्या हा घटक एक महत्त्वाचा मानतो. तर कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येचा अभ्यास करताना आपल्याला काय मुद्दे काही विचारात घ्यावे लागतात. त्यानुसारच काय की लोकसंख्या वाढ असतील, त्यामध्येच लोकसंख्येची रचना असेल किंवा लोकसंख्येची घनता असेल किंवा लोकसंख्येचे वितरण असेल, तर या सगळ्या बाबींविषयी आपण सविस्तरपणे इथे पाहणार आहोत. तर आपण जो आज पहिला घटक अभ्यासणार आहोत तो आहे की लोकसंख्या वाढ. असं आपल्या निदर्शनास कधी येऊन गेलं असेल की एखादा प्रदेश असेल किंवा एखादं राज्य असेल किंवा एखादा जिल्हानिहाय म्हणा, की या भागातील लोकसंख्येमध्ये कशा प्रकारे एक बदल होत असतो. आता काही वेळेस लोकसंख्या कमी होते तर काही वेळेस कसं असतं ती लोकसंख्या वाढत जाते. पण ही वाढ किंवा लोकसंख्येमध्ये जी काही घट असते, याला कोणते घटक कारणीभूत असतात? तर यामध्ये प्रामुख्याने जे एक असतो तो जन्मदर, त्यानंतर मृत्यूदर, सरासरी आयुर्मान त्यांचं जे काही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थलांतर, यासारख्या वेगवेगळ्या कारणांचा यामध्ये समावेश असतो. आता आपण जन्मदर म्हणजे काय याविषयी जाणून घेऊयात की एका वर्षामध्ये दर हजारी लोकांमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची जी काही संख्या आहे, ती म्हणजेच काय जन्मदर आपल्याला दर्शवत असते. इथे लक्ष देण्यासारखा हा मुद्दा आहे की दर हजारी म्हणजेच 1000 लोकांमागे एका वर्षामध्ये किती नवीन अर्भक किंवा आपण जे काही म्हणतोच बेबी चाइल्ड जे काही असतील, त्यांचा किती जन्म होतो, यांची संख्या यानुसार काय ठरत असतं की जन्मदर ठरत असतं आणि ते सुद्धा कसा एका वर्षामध्ये. कालावधी सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यानंतर दुसरा घटक जो आहे की तोच आहे मृत्यूदर. आता मृत्यूदर म्हणजे काय की एका वर्षाच्या कालावधीमध्ये दर हजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची जी काही संख्या असते ती आपल्याला काय दर्शवते की मृत्यूदर दर्शवत असते. एका वर्षाच्या कालावधीत 1000 लोकसंख्येमागे एकूण मृत जे काही झाले, जे सध्या आपल्या सहवासामध्ये राहिलेले नाहीत अथवा कोणत्या इतर कारणामुळे जर त्यांचा मृत्यू झाले असेल, तर अशा व्यक्तींची संख्या काय दर्शवतो आपल्याला मृत्यूदर दर्शवत असते. आता त्यानंतर जो आपला तिसरा घटक आहे तो म्हणजेच काय सरासरी आयुर्मान. आता सरासरी आयुर्मान म्हणजेच काय की एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा, यालाच काय म्हणतो आपण सरासरी आयुर्मान असं म्हणत असतो की एक व्यक्ती जे आहे त्याच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुमर्यादा किती असते, म्हणजेच त्याचं जे काही आयुर्मान आहे याची सरासरी काढल्या जाते अशा एखाद्या वेगवेगळ्या प्रदेशातील व्यक्तींची. त्यानुसार काय ठरत असते की सरासरी आयुर्मान हे ठरत असते. त्यानंतर जो चौथा घटक आहे तोच काय आहे की स्थलांतर. आता स्थलांतर हा शब्द तर नेहमी आपल्या ऐकण्यात आणि वाचण्यात आलाच असेल की स्थलांतर म्हणजेच आपण काय म्हणतो व्यक्ती किंवा व्यक्ती समूह जे काही असतात, आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजेच काय झालं त्यांचं स्थलांतर झालं. आता हे स्थलांतर काय अल्पावधीसाठी असू शकतात किंवा दीर्घकालासाठी असू शकतात. तर याविषयी आपण सविस्तर पाहूयात की एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तवासाठी येणारी जी काही व्यक्ती असते ती म्हणजेच काय झालं अंतःस्थलांतर झालं किंवा एखाद्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तवासाठी व्यक्ती जाणे म्हणजेच काय बहिर्स्थलांतर झालं. म्हणजेच काय की एखादी व्यक्ती जर राज्यामध्ये स्थलांतरित होत असेल किंवा देशादेशामध्ये जर होत असेल तर यानुसार बी यांचे वेगवेगळे असे प्रकार पडत असतात. तर एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तवासाठी जी व्यक्ती आपल्या प्रदेशामध्ये येते तर त्याला आपण काय म्हणू अंतरस्थलांतर झालं. आणि त्या प्रदेशातून एखादी व्यक्ती ही
दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर ते काय झालं, बहिर्स्थलांतर. म्हणजेच काय, आपल्या प्रदेशातून एखादी व्यक्ती जर सोडून जात असेल तर तिला आपण काय म्हणणार आहे, की बहिर्स्थलांतर म्हणणार आहे. आणि एखादी व्यक्ती आपल्या प्रदेशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणू, अंतरस्थलांतर असं म्हणूयात. आता या सगळ्या घटकांचा लोकसंख्येच्या वाढीवर सुद्धा परिणाम होत असतो. त्यामुळेच काय आहे, की जन्मदर व मृत्यूदरातील फरक हे ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिक जे काही बदल होत असतं त्यासाठी कारणीभूत असतात. आता जन्मदर आणि मृत्यूदर, जन्म मृत्यू हे तर काही आपल्या हातातलं नाही. त्यासाठीच आपण त्याचं असं वर्गीकरण केलं आहे, की हे एक नैसर्गिकरित्या होत असते बाबा. नैसर्गिकरित्या होणारा हे एक बदल आहे. परंतु स्थलांतर म्हणा किंवा बाकीचे काही घटक आहेत, हे कसे आहेत, नैसर्गिक नाही आहेत, ते अनैसर्गिक आहेत. आता त्याचप्रमाणे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे स्थलांतर जे काही आहे, यामुळे सुद्धा लोकसंख्येमध्ये सतत बदल घडतच असतात. तर लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळेच काय होते, प्रदेशामधील जे काही संसाधनावर एक ताण पडत असतो. आता लोकसंख्या इथून तिथे जाते म्हणजे त्यांच्या मूलभूत गरजाही भागावच लागतील. ते कोणत्याही कोपऱ्यात का जाईनात किंवा देशाच्या कोणत्याही टोकामध्ये जरी असलेत, तरी त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी या संसाधनावरच अवलंबून राहावं लागतं. तर याउलट काय असतं, की लोकसंख्या वाढ नियंत्रित असेल तर संसाधनाची उपलब्धता जी काही आहे सध्या, ती योग्य प्रमाणामध्ये राहत असते. परंतु लोकसंख्या नियंत्रणात जर असणे हे प्रदेशाच्या विकासाचेच काही एक निर्देशक असते, की जास्त जर लोकसंख्या असेल तर संसाधनावरती जे काही आहेत आपले नैसर्गिक म्हणा किंवा अनैसर्गिक संसाधने जे काही आहेत त्यांच्यावरती सुद्धा ताण पडणारच आहे. त्यामुळेच काय, लोकसंख्या जर नियंत्रित ठेवली आपण तर आपल्या प्रदेशाचं जे काही विकासाचं निर्देशक आहे ते एक उच्च होण्यासाठी मदत होईल. किंवा आता लोकसंख्या जर आपण नियंत्रित केली तर आपला विकास लवकर होईल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता यामध्येच आपण दुसरा घटक पाहणार आहोत, तो म्हणजेच काय, लोकसंख्या वितरण. तर ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढीचे वेगवेगळे घटक पाहिले आहेत त्यानुसारच काय आहे, की लोकसंख्येच्या वितरणावर म्हणजेच काय, की वेगवेगळ्या ठिकाणी जे काही लोकसंख्येचं आता प्रमाण आहे यानुसार सुद्धा याचे वेगवेगळे असे घटक त्यावर परिणाम करणारे ठरत असतात. तर त्याविषयी आपण पाहूयात, की त्यांचे जे मूळ घटक आहेत ते एकूण 4 घटकामध्ये त्याला आपण असं विभाजित केलं गेलं आहे, की एक जो आहे तो प्राकृतिक घटक, दुसरा आर्थिक, तिसरा राजकीय घटक आणि चौथा काय, सामाजिक घटक. आता या सगळ्या घटकांच्या आधारेच आपण काय, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम कशा पद्धतीने होतो याविषयी याचा अभ्यास करणार आहोत. तर प्राकृतिक घटकामध्ये जो काही समावेश होत असतो तेच काय, एक पहिलं आहे स्थान, त्यानंतर प्राकृतिक रचना, हवामान, मृदा आणि खनिज संपत्ती यानुसार सुद्धा काय लोकसंख्येचं वितरण जास्त असतं. आता म्हणण्याचा मुद्दा असाच, की ज्या ठिकाणी खनिज संपत्ती वगैरे जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी मृदा ही अतिउत्तम प्रकारची आहे त्या ठिकाणीच काय होणार, लोकसंख्येची संख्या ही जास्त असणार आहे अथवा त्याची काय वितरण त्या ठिकाणी जास्त असणार आहे. कारण खनिज संपत्तीसाठी म्हणा जे काही मजदूर आपल्याला लागत असतात, तसेच योग्य असं जर हवामान असेल तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा जास्त असेल. जिथे मृदा ही चांगल्या प्रकारची आढळेल तर त्या ठिकाणी शेती करणाऱ्यांची संख्या म्हणा, अशा वेगवेगळ्या एक ना अनेक कारणामुळेच काय असते, लोकसंख्येच्या वितरणावर हे घटक परिणाम करत असतात. याला आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे, की प्राकृतिक घटक या वर्गवारीमध्ये आपण याचा समावेश केलेला आहे. त्यानंतर आर्थिक घटक जो काही आहे तो म्हणजेच काय, शेती, कारखानदारी, नागरीकरण, वाहतूक आणि बाजारपेठ. आता शेतीचा जो काही आहे हा एक सुद्धा आर्थिक घटकानुसार एक मानलं जातं. त्यानंतर कारखानदारी, जिथे काही कारखानदारी वगैरे जास्त प्रमाणात आहे, आपण MIDC एरिया असं म्हणत असतो, त्या ठिकाणी सुद्धा काय लोकसंख्येचं वितरण हे जास्त असतं. त्यानंतर नागरीकरण म्हणजे जे काही शहर आहेत यांचंच नागरीकरण होत असतं किंवा जास्त प्रमाणामध्ये तिथे मूलभूत सोयी-सुविधा म्हणा किंवा त्यांचं आपलं दैनंदिन जीवन भागवण्यासाठी त्यांना जे काही कार्य करण्याची किंवा कामाची जे काही त्यांना त्या ठिकाणी एक संधी प्राप्त करून दिली जाते, त्या ठिकाणी लोकसंख्येची वितरण हे काही जास्त प्रमाणात आढळून येतं. त्यानंतर राजकीय घटक असंच आहे, की यामध्ये युद्ध, राजकीय अस्थिरता किंवा राजकीय धोरणे याचा समावेश होतो. तर राजकीय घटक हे कसे कारणीभूत असतात, तर युद्ध, सपोज एखाद्या 2 देशामध्ये किंवा राज्यात जर काही असं झालेलं असेल, तर तेथील युद्धजन्य परिस्थितीचा आपल्यावरती काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सुद्धा लोकं काय करत असतात, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हे जात असतात. त्याचबरोबर काय, राजकीय अस्थिरता म्हणा, की एखाद्या राज्यामध्ये जर काही आपण मतभेद झाले असतील किंवा लोकांमध्ये जे काही एखादा वाद निर्माण झालेला असेल, तर या राजकीय अस्थिरतेमध्ये हे सगळे काय आपण याची वर्गवारी केलेली आहे. तर यामुळे सुद्धा काय लोकांचं स्थलांतर होऊ शकतं. आता भारत-पाकिस्तानचं जर काही युद्ध झालं होतं, तर त्यावेळेस काय एक त्याला राजकीय घटकच कारणीभूत होता असं आपण म्हणूयात. कारण राजकीय घटकामध्ये समावेश कशा-कशाचा होतो? युद्ध, राजकीय अस्थिरता आणि राजकीय धोरण यामुळे सुद्धा. आताच राजकीय धोरणाचा असा अवलंब आहे, की सध्या आपलं जे काही CRR म्हणा किंवा NRC जो काही
NRC जो काही आता लागू केलेला आहे, तर यामुळे बऱ्याचशा असं लोकांचं म्हणणं येते की आपण जे म्हणतायत ज्यांनी आपले मूळ भारतीय आहोत हे त्यांना सिद्ध करण्यासाठी जे काही आता कागदपत्रांची आवश्यकता लागत आहे, ते जर त्यांची पूर्ण नाही केली, तर आपण त्यांना काय आहे की भारतीय वंशाचे नाही आहेत असं सुद्धा त्यांना समजण्याचा जो काही आता एक प्रयत्न केला जात आहे किंवा तसा कायदा करण्याचा एक प्रयत्न जो काही केला जात आहे, यामुळे सुद्धा राजकीय धोरण हे राजकीय घटकामध्ये आपण याविषयी समाविष्ट केलेलं आहे, जे की लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करू शकतोच. कारण असं जर कायदा संमत झाला, तर त्यानंतर काय लोकसंख्या वितरणावर सुद्धा परिणाम याचा होणार आहे. कारण बरेचसे लोकं आपल्यातनं निघून जातील किंवा बरेचसे लोकं नवीन आपल्यामध्ये समाविष्ट होतील. तर असा मूळ मुद्दा हाच की राजकीय धोरण कशाप्रकारे याला कारणीभूत आहे, हेच इथे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. बाकी याच्याशी काही जे काही आता संसद आपला कायदा करत आहे, त्याच्यावर माझा काही आक्षेप नाहीये. परंतु फक्त सांगण्याचा मुद्दा एक उदाहरणादाखल मी हा एक मुद्दा इथे सांगितलेला आहे. त्यानंतर आपण पाहूयात की सामाजिक घटक. आता सामाजिक घटकमध्येच काय येतं की वंश येतं, धर्म, भाषा, रूढी आणि परंपरा. आता हे सामाजिक घटक सुद्धा कसे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असतात. आपण म्हणत असतो ना, की एका धर्माचे लोक किंवा एका वंशाचे लोक हे एकीकडे राहत असतील किंवा भाषा एका ठिकाणी जर आपण गेलो असलो, तर आपल्याला असं प्रकर्षाने जाणवून सुद्धा येतं की एक भाषा बोलणारे लोक हे सध्या एका ठिकाणी राहत असतात किंवा त्यांच्या वस्त्या जे काही असतील, ते असे किंवा रूढी परंपरावादी जपणारे जे काही आहेत, ते आपल्या रूढी परंपरा जपाव्यात म्हणून काही एकत्र राहत असतात. हे सगळे घटक हे कशामध्ये आपण याचं वर्गीकरण केलेलं आहे, तर सामाजिक घटकामध्ये. तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे हे 4 मुख्य घटक आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं प्रकर्त्याने सविस्तरपणे पाहिलं आहे, की पहिला जो आहे तो प्राकृतिक, दुसरा आर्थिक, राजकीय आणि सामाजिक घटक. तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, की घटक कारणीभूत आहेत आणि त्या पाठीमागे त्यांचा काय उद्देश असतो आणि त्यांची वर्गवारी ही कशामध्ये केलेली आहे. तर आपण पुढील मुद्द्याकडे वळूयात. ती आहे की लोकसंख्या घनता. आता लोकसंख्या घनता म्हणजे काय आणि याचा आपण लोकसंख्या घनता ही कशा पद्धतीने काढू शकतो. घनता म्हणजेच जर माहित असेल आपल्याला, आपण देशामधील जी काही लोकसंख्या आणि क्षेत्रफळ म्हणजेच प्रदेशाचं क्षेत्रफळ आपल्या देशाचंच, याचे गुणोत्तर म्हणजेच काय असते की लोकसंख्येची घनता असते. म्हणजेच गुणोत्तर म्हणजे असा मुद्दा झाला की प्रदेशातील लोकसंख्या एका ठिकाणी घ्यायची आणि त्यालाच डिव्हाईड करायचं कशानं? प्रदेशाचं जेवढं काही क्षेत्रफळ आहे त्याने जर आपण डिव्हाईड केलं, तर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येची काय आपल्याला घनता मिळते. तर याचं एक सूत्र इथं दिलेलं आहे की लोकसंख्येची एकूण घनता बरोबरच काय प्रदेशातील लोकसंख्या भागिले प्रदेशांचे क्षेत्रफळ. आता लोकसंख्या वितरणाचे जे काही विवेचन करताना लोकसंख्येच्या घनतेचा सुद्धा विचार यामध्ये केलाच जातोय आणि ते आपण या सूत्रानुसार एक पाहिलेलंच आहे की या पद्धतीने आपण लोकसंख्येची घनता काढू शकतोय. आताच आणखी एक मुद्दा असा आहे की लोकसंख्येच्या घनतेनुसार सुद्धा आपण वेगवेगळ्या राज्यांचं एक वर्गीकरण असं करू शकतोय की फक्त तेथील जे काही लोकसंख्या आहे हेच मोजून आपल्याला सांगायचं नाही की कुठल्या देशामध्ये किंवा कुठल्या राज्यामध्ये जास्त लोकसंख्या आहे हे ठरवण्यापेक्षा लोकसंख्येच्या घनतेवरून जर लोकसंख्येची वर्गवारी करणे हे सुद्धा एक योग्यच ठरेल आणि त्यानुसार तेथील जो काही संसाधन आहे किंवा त्यांच्या मूलभूत गरजा आहेत किंवा त्यापर्यंत आपल्याला जर एखाद्या उपाययोजना पोहोचवायच्या असतील, तर त्यासाठी आपण लोकसंख्येची घनता हाच एक मार्ग तिथे पत्करत असतो की त्यानुसार आणि तिथे उपाययोजना राबवत असतो. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असणाऱ्या राज्यांचा जर विचार केला, तर यामध्ये प्रथम क्रमांक लागतो तोच उत्तर प्रदेश या राज्याचा. तिथे लोकसंख्याची घनता जी आहे ती सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर 2 नंबरला लागतो महाराष्ट्र, त्यानंतर तामिळनाडू, राजस्थान, मणिपूर आणि गोवा या राज्याचा असा क्रमशः नंबर लागत असतो. तर मूळ इथे लक्षात घेण्याचा मुद्दा असाच की महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या घनता जी काही याच्या दृष्टिकोनातूनच की तो दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर पाहूयात आपण की लोकसंख्येची रचना. तर यामध्ये काय आहे लोकसंख्येची रचना जी काही आहे, आता लोकसंख्येच्या वेगवेगळ्या उपगटामध्ये आपण वर्गवारी कशा पद्धतीने केली आहे हे तर पाहिलंच आहे. तर या उपघटकामधील जे काही परस्पर सहसंबंध आपल्याला त्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना व गुणवत्ता कशी आहे यावरून आपल्याला समजून येतं. तर लोकसंख्येची रचना समजण्यासाठी आपल्याला काय वय, लिंग, ग्रामीण किंवा नागरी साक्षरता कार्यक्रम यासारख्या वेगवेगळ्या या मुद्द्यांचा काय यामध्ये समावेश केला जातो की लोकसंख्या कशा प्रकारची आहे, त्याची रचना कशी आहे यासाठी आपण या मुद्द्यांचा अभ्यास करत असतो. त्यानंतर आहे तोच काय लिंग गुणोत्तर. आता लिंग गुणोत्तर म्हणजेच काय की लोकसंख्येची लिंगानुसार जे काही आपण म्हणत असतो म्हणजे स्त्रीलिंगी अथवा पुल्लिंगी जे म्हणतोय, तर यानुसार सुद्धा लोकसंख्येची ही विभागणी केलेली असते. तर सर्वात
ही कशी झाली, एक नैसर्गिकच विभागणी म्हणावं लागेल. आपल्या सहज लक्षात येणारीच एक विभागणी आहे. लोकसंख्येत 2 घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन मानले जातं. आता समप्रमाण म्हणजेच काय, जितकी महिलांची संख्या आहे तेवढीच काय पुरुषांची संख्या असणं हे सुद्धा काही एक समप्रमाण इथे मानलं जातं. तर लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये स्त्री पुरुषाचे प्रमाण हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण फक्त पुरुषांची संख्या असणं हे सुद्धा योग्य नाही आणि फक्त महिलांची संख्या जास्त असणं हे सुद्धा लोकसंख्येसाठी योग्य असं नाहीये. तर दोघांचं प्रमाण कसं असायला पाहिजे, सम असायला पाहिजे. आता लोकसंख्येचं हेच प्रमाण काढण्यासाठी आपण कशा पद्धतीने काढत असतो, की स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले किती, 1000. तर यानुसार काय करत असतो, की आपण लिंग गुणोत्तर काढत असतो. तर यामध्ये आपण एकूण स्त्रियांची संख्या, त्यामध्ये पुरुषांची संख्या आणि त्याला जर आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं तर 1000 पुरुषामागे किंवा 1000 आपण असं म्हणू, की व्यक्तीमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे, हे या ठिकाणी एक लिंग गुणोत्तर प्रमाण आपल्याला मिळतं. तर त्यानंतर जो काही एक महत्त्वाचं आहे, की यामध्ये असं, की दर 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असं म्हणतात. लिंग गुणोत्तर कमी असल्याचं प्रमाण कधी आपण म्हणतो, तर ही गोष्ट लक्षात घ्या, की 1000 पुरुषामागे फक्त स्त्रियांची संख्या किती आहे? जर कमी असेल तर आपल्याला काय म्हणतो आपण, लिंग गुणोत्तर कमी आहे. आणि दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास लिंग गुणोत्तर जास्त आहे असं म्हणतात. फक्त मूळ मुद्दा इथे हा लक्षात घ्या, की लिंग गुणोत्तर जे आहे ते स्त्रियांची संख्या जास्त तर लिंग गुणोत्तर जास्त. फक्त महिलांचा यामध्ये समावेश आणि महिलांनाच जास्त प्राधान्य दिलं आहे. फक्त या ट्रिकनुसार लक्षात ठेवा, की महिलांची जर संख्या जास्त असेल तर लिंग गुणोत्तर जास्त आणि महिलांची संख्या कमी असेल तर लिंग गुणोत्तर कमी. तर आता आपण आपल्या पुढील घटकाकडे वळूया. तोच आहे काय, की वयोगट प्रमाण. आता एखाद्या प्रदेशामधील जे काही लोकसंख्येचे उपघटक जेव्हा आपण वयोगटानुसार विचारात घेतले जातो, तेव्हा त्यास आपण काय म्हणतो, लोकसंख्येची वयोगटनुसार रचना केलेली आहे असं आपण मानलं जातं. आता वयोगटानुसार म्हणजेच काय, की लोकसंख्या तर कमी आहे, जास्त आहे किंवा लोकसंख्येचं वितरण कसं आहे हे तर आपल्याला समजलं. परंतु लोकसंख्येमध्ये एक लहान बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत अशा प्रत्येकच वयोगटामधले व्यक्ती तर असतातच. तर त्यासाठीच आपल्याला हे सुद्धा महत्त्वाचं आहे, की वयोगटाच्या प्रमाणानुसार लोकसंख्येचं काय वितरण करणं अथवा त्याचा अभ्यास करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. त्यासाठीच आपण लोकसंख्येच्या वयोगटानुसार जे काही प्रमाण केले आहेत, तर तर त्याचा अभ्यास आपण करूयात. तर वयोगटानुसार लोकसंख्येचं जे काही आपण प्रमाण काढलं आहे, त्याप्रमाणेच काय कार्यरत गट व अवलंबित्व गट यांचे प्रमाण आपण प्रामुख्याने यामध्ये पाहणार आहोत. तर भारतात कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजेच काय, आता वयोगटाच्या प्रमाणानुसार जे काही आपण विभागणी केली आहे त्यामध्येच आपण कार्यक्षम लोकसंख्या जी काही म्हटली आहे तीच म्हणजे काय, जे काही ज्यांचं वय वर्ष 15 ते 59, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की ज्यांचं वय वर्ष हे 15 ते 59 या वयातील आहे त्यांनाच आपण काय म्हणतो, कार्यक्षम लोकसंख्येचा गट असं म्हटलं जातं. त्यानंतर हा गट जो काही आहे कार्यक्षम लोकसंख्येचा गट म्हणून आपण ज्याला ओळखतो, यामध्ये 15 ते 59 हेच म्हणजे काय, एक युवा व्यक्ती आली, वृद्ध सुद्धा यामध्येच आली. त्यानंतर आता 60 वर्षानंतरचं जे काही आहे ते आपण अकार्यक्षम गटामध्ये मोडतो. तर त्याविषयी आपण सविस्तरपणे पुढे जाणून घेणार आहोत. तर या गटामधील ज्या काही व्यक्ती आहेत हे नोकरी किंवा व्यवसाय करण्यामध्येच काय असतात, व्यस्त असतात किंवा ते करत असतात. तर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्षरित्याही त्यांचा सहभाग असतो. आता ज्या प्रदेशात अशा गटाचे हो, त्यातही तरुण व्यक्ती जे काही आहेत यांचे प्रमाण जर जास्त असेल तर अशा प्रदेशाचा विकास हे काय होणार आहे, झपाट्याने तर होणारच आहे. कारण ही एक जो काही वयोगट आहे 15 ते 59 याला आपण ज्याला कार्यक्षम लोकसंख्येचा गट म्हणतो, यांचंच काय आहे, की देशाच्या किंवा त्या प्रदेशाच्या विकासामध्ये त्यांचा हातखंडा हा जास्त प्रमाणात असतो. कारण ही काय म्हणतो आपण याला, की एक कार्यक्षम अशी लोकसंख्या आहे. तर अवलंबित्व जे काही लोकसंख्येचे 2 उपघटक आता आपण केलेले आहेत, की 15 वयापेक्षा कमी जे काही अवलंबित्व म्हणजे आपण जे दुसऱ्यावर अवलंबून राहतात. त्यालाच काय म्हणूया आपण, अवलंबित्व लोकसंख्या. तर यामध्ये 15 वर्षापेक्षा कमी वय असलेले जे काही व्यक्ती आहेत, आता यांना आपण असं म्हणूयात, की ज्यांचा जन्म झाला तेव्हापासून 15 वर्ष आणि ज्यांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींचं विभाजन आपण कशामध्ये केलं आहे, अवलंबित्व. म्हणजे ते दुसऱ्यावरती अवलंबून आहेत. तर यांच्यासारख्यांचं काय आहे, आता 0 ते 15 वयोगटापर्यंतचे व्यक्ती काय आहेत, पूर्णपणे कार्यक्षम गटावरच अवलंबून असतात. त्यांचं स्वतःचं असं काही उत्पन्न नसतं अथवा किंवा ते कुठेही नोकरी किंवा व्यवसायामध्ये आपल्याला आढळून येत नाही. तुरळक अपवाद जर सोडले तर प्रत्यक्षाने जास्त प्रमाणामध्ये तर आपल्याला कुठे आढळून येत नाही. तर त्याचप्रमाणे काय, की 60 वर्ष वयापेक्षा जास्त जे काही वय असलेल्या व्यक्ती आहेत, ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक म्हणूयात, तर अशा व्यक्ती देखील ह्या
प्रत्यक्षपणे एखाद्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये त्यांचा समावेश जास्त प्रमाणात दिसून येत नाही. आता जवळपास रिटायरमेंटचं वय सुद्धा जे काही सरकारी नोकरी म्हणा किंवा जे काही शासकीय नोकरदार असतील यांचं सुद्धा वय हे जवळपास 60 ते 62 किंवा 65 या दरम्यानच असतं. तर 60 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती देखील यांच्या कशाचं आहे आपण अवलंबित्व या गटामध्ये समावेश केलेला आहे. परंतु त्यांचे ज्ञान व अनुभव आता वर्ष 60 झालं म्हणून असं काही आहे का त्यांना काही नॉलेज नसणार आहे किंवा त्यांनी जे काही केलंय त्यांचा अनुभव त्यांच्याकडे नसणार आहे किंवा तो सगळा एकदमच डिलीट होऊन जाणार आहे अशातला तर काही भाग नाही. परंतु या व्यक्तींकडे जे काही त्यांचं एक ज्ञान आहे, अनुभव आहे, या गटाचा असा अमूल्य ठेवा आपण एक जपण्यासाठीच हे जे काही 60 वर्ष वयावरील गट आहे यांचा सुद्धा आपण समाजाला उपयुक्त अशा दृष्टिकोनातून या सगळ्यांचा वापर सुद्धा आपण करून घेतो. त्यामुळे आपल्याला हे संपूर्णपणे 60 वर्षानंतरचे व्यक्ती एक अवलंबित्व गटामध्ये टाकणं सुद्धा एक योग्य असं नाहीये. योग्य जरी मानले गेले तरी त्यांना जे काही अनुभव आहेत त्यांचा तरी आपण पूर्णपणे वापर केला पाहिजे. आणि त्यानुसारच आपण पुढे पाहणार आहोत ते कार्यानुसार लोकसंख्येची रचना. आता आपण पाहिलं वयोगट प्रमाणामध्ये जे काही एक कार्यक्षम लोकसंख्या आणि अवलंबित्व जे काही 15 ते 59 ही कार्यक्षम झाली. तसेच 0 ते 15 आणि 60 वयापासून ते पुढे येईपर्यंत काय झाले अवलंबित्व गटामध्ये आपण समावेश त्यांचा केलेला आहे. तर आता पाहूया की कार्यानुसार लोकसंख्येची रचना यामध्ये प्रदेशामधील जे काही लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा 2 गटात वर्गीकरण केलं जातं. कशाचं कार्यानुसार जर आपण विचार करतोय, जे काही ते कार्य करत असतात त्यामध्येच काही कार्य करणारे म्हणजे जे काही नेहमी काम करत असतात ते लोक आणि अकार्यकारी म्हणजे ते काम करणाऱ्यावरती अवलंबून असतील अथवा इतर कोणावर अवलंबून असतील. तर त्यानुसार काय केलं आपण लोकसंख्येची रचना कशा पद्धतीने होती किंवा यांचं वर्गीकरण केलं जातं याविषयी पाहूयात. आता जे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत म्हणजेच काय जे व्यक्तींचं वय आता आपण या उदाहरणाद्वारे समजून घेऊया की ज्या व्यक्तीचं वय 15 ते 59 या वर्षात आहे परंतु त्याच्याकडे कुठलीही नोकरी नाही अथवा तो कोणताही व्यवसाय करत नाही म्हणजेच तो काय झाला अकार्यक्षम झाला ना. कार्यक्षम वयोगटात आहे ही गोष्ट मान्य आहे परंतु तो जर काही काम अथवा व्यवसाय किंवा नोकरीच करत नाही तर त्याला आपण कार्यक्षम कसं म्हणणार आहे. म्हणून त्याचं वर्गीकरण आपण कसं अकार्यक्षम या गटामध्ये करतो. आता त्यांना अकार्यकारी म्हणून आपण त्यांना समजलं जातं. तर अकार्यकारी जे काही गटातील लोक आहेत हे कार्यरत लोकांवर अवलंबून असतात. आता एखाद्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया की एखाद्या घरामध्ये एखादा मुलगा अथवा मुलगी आहे ज्याचं की वय आपण 20 ते 22 वर्ष आहे असं समजू परंतु तो जर कोणताही नोकरी अथवा व्यवसाय धंदा जर करत नसेल तर तो पूर्णपणे कोणावरती डिपेंड आहे आपल्या आई वडिलांवरतीच डिपेंड आहे ना. म्हणजेच तो काय झाला अकार्यकारी गटात आला आणि त्याचे वडील किंवा आई असतील हे कशात आले कार्यकारी गटामध्ये. आता जर प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असेल ना तर त्या लोकसंख्येला आपण काय म्हणत असतो एक उद्यमशील असं मानलं जातं. तर अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने तर व्हायला मदत होणारच आहे. कारण प्रत्येकच लोक किंवा त्या प्रदेशामधील प्रत्येकच व्यक्ती जर ही कार्य करायला लागलीच तर त्याचं एक आपल्याला चांगल्या दृष्टिकोनातून म्हणा की आपल्या प्रदेशाचा म्हणा किंवा राज्याचा विकास करण्यासाठी इव्हन दो असंच जर प्रत्येक ठिकाणी राहिले तर आपल्या देशाचा सुद्धा विकास हा झपाट्याने होईल. तर कार्यानुसार आपण लोकसंख्येची रचना पाहिली. आता पुढे वळूयात की आता आपण निवासस्थान याविषयी पाहूयात की निवासस्थान म्हणजे काय प्रदेशामधील जे काही लोकसंख्येची विभागणी असते ती ग्रामीण अथवा नागरी अशा 2 गटामध्ये केलेली जाते. तर काय आहे की ग्रामीण भागातील जे काही लोक असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक व्यवसाय करण्यात गुंतलेले असतात बरोबर. आणि नागरी म्हणजेच आपण शहरी भागातील जे काही नागरिक आहेत किंवा लोकसंख्या जी आहे ती द्वितीयक अथवा तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेले लोकसंख्येचे प्रमाण हे जास्त असते. तर ग्रामीण लोकसंख्या ही प्रदेशातील अन्नधान्यांची जी काही एक उत्पादक आहेत तर हे सगळ्यात जास्त आपल्याला ग्रामीण भागातूनच प्राप्त होत असल्या कारणाने ती लोकसंख्या ही अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये जास्त गुंतलेली असते. तर नागरी लोकसंख्या ही काय अन्नधान्यासाठी त्यांना ग्रामीण लोकसंख्येवरच अवलंबून राहावं लागतं. तर हे जे काही कार्यानुसार आपण लोकसंख्येची रचना केलेली आहे यामध्ये आपण पुढील मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे साक्षरता. साक्षरता म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीला लिहिता वाचता येत असेल तर तिला आपण आज साक्षर असं समजलं जातं. परंतु काय आहे आपल्या देशात व्यक्तीस लिहिता वाचता येत असेल तर तिला आपण साक्षर तर म्हणतोच आहे. आता ही व्याख्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी सुद्धा असू शकते. जसे की साक्षरतेचे शेकडो प्रमाणे त्या प्रदेशामधील लोकसंख्येच्या गुणवत्तेवरच एक प्रकाश जोड टाकण्याचा प्रयत्न करत असते. यानुसार आपल्याला लोकसंख्या किती प्रमाणात साक्षर आहे बाबा याचीच एक काय मिळते की टक्केवारी आपल्याला समजून येते. आता वय वर्ष 7 पेक्षा आता साक्षरता जे काही आपण प्रत्येक व्यक्तीविषयी आपण म्हणत असतो साक्षर कोणाला समजायचं तर ज्यांचं वय वर्ष हे 7 वर्षापेक्षा अधिक असतं
या वयोगटातील लोकांना आपण साक्षर किंवा निरक्षर अशा गटामध्ये यांचं वर्गीकरण करतो. आता साक्षर हा घटक काय सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा निर्देशकच समजला जातो. कारण जास्तीत जास्त जिथे लोकसंख्या साक्षर असेल तर तेच काय एक त्या प्रदेशाची म्हणा अथवा त्या देशाची राज्याची आर्थिक प्रगतीचं त्यांना एक निर्देशक म्हणून समजलं जातं. आता साक्षरतेचे प्रमाण अधिक असले तर आपला देश काय सामाजिक व आर्थिक दृष्ट्या हे प्रगत सुद्धा होऊ शकतो. साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील असा समाज सुद्धा निर्माण होण्यासाठी मदत होते. आता या तक्त्यामध्ये आपण पाहूयात की वेगवेगळे देश आणि तेथील जे काही साक्षरतेचे प्रमाण आहे यामध्ये सगळ्यात प्रथम क्रमांक लागतोय तो म्हणजेच काय अर्जेंटिना या देशाचा. तिथे साक्षरता जवळपास 98.1% म्हणजे 100%च्या जवळच आहे म्हणा. सगळ्यात जास्त साक्षरता ही अर्जेंटिना या देशामध्ये आहे. तर आपल्या भारताचा हा तिसरा क्रमांक लागतो साक्षरतेच्या दृष्टीने. तिथे आहे 72.1% इतकी साक्षरता आहे. ही आकडेवारी जी आहे आपण 2010ची जी काही जनगणना झाली आहे त्यानुसार काढलेली आहे. तर त्यानंतर चीन, बांगलादेश बघा चीनमध्ये सुद्धा आपल्यापेक्षा साक्षरतेचं प्रमाण किती आहे जास्तच आहे. ते आहे 96.4% आणि पाकिस्तानची जी आहे ती 56.4%. तर या आकड्यानुसार सगळ्यात जास्त कमी आपण म्हणूयात की 8वा क्रमांक जो काही लागतोय तो आहे अफगाणिस्तानचा. तिथे 38.1% इतकी साक्षरतेचं प्रमाण सध्या आहे. आता लोकसंख्येवरती परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये आपण पुढील घटक पाहणार आहोत तोच म्हणजेच काय स्थलांतर. आता स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूह जे आहेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वास्तवासाठी जाणे म्हणजेच काय झालं स्थलांतर झालं. परंतु स्थलांतर हे अल्पकाळासाठी असू शकतं किंवा दीर्घकाळासाठी असू शकतं अथवा आपण म्हणू की एखादं हे कायमस्वरूपीसाठी सुद्धा असू शकतं. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने व्यवसायासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा हे काय अल्पावधीसाठी आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे जे काही कायमस्वरूपीमध्ये आपण विवाह म्हणतो किंवा नैसर्गिक आपत्ती, युद्ध यासारख्या कारणामुळे काही लोक हे स्थलांतर करत असतात. तर स्थलांतराचे हे अनेक प्रकार असे केले जातात. त्यामधूनच काही लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होत असते. सपोज आता आपल्या भागातून जर लोक दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर आपल्या भागातली लोकसंख्या ही काय होणार कमी होणारच आहे. तर त्यामुळे त्या प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता आपल्याला जाणवतच असते. या उलट लोक ज्या भागामध्ये स्थलांतर करतात म्हणजे आपल्या भागातून जे दुसऱ्या ठिकाणी जातात तर त्या दुसऱ्या ठिकाणी काय लोकसंख्येमध्ये वाढ होणार आहे. तर तेथील लोकसंख्या वाढीमुळे काय तेथील जे काही सार्वजनिक सेवा सुविधा आहे त्यांच्यावरती त्यांचा ताण पडतच असतोय. तर स्थलांतरामुळे लोकसंख्येच्या रचनेमध्येही एक बदल होतच असतो असं आपण मानूयात. तोच कशामुळे की जे काही तिथले त्यांना मूलभूत सेवा सुविधा त्यांना प्रत्येक नागरिकाला अथवा व्यक्तीला आवश्यकच असते. तर यांच्यावरती एक ताण पडल्या कारणानेच लोकसंख्येच्या रचनेमध्ये सुद्धा तिथे एक बदल होतच असतो. तर भारतामध्ये जर आपण स्थलांतरित होऊन आलेल्या लोकसंख्येची टक्केवारी पाहिली तर ती जवळपास 1%च्या आसपास आहे. असं आपण मानूयात. ती त्या 2010च्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार घेतलेली आहे. सगळ्यात जास्त आहे ती म्हणजेच कुठली आहे? कुवेत या ठिकाणची आहे. तिथे आहे 62.11% लोक हे काय स्थलांतरित होऊन आलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आहे. आता जे काही लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले यामध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण स्थलांतरामुळे जे काही होतं प्रदेशामधील लोकसंख्येचे हे पुनर्वितरण केलं जातं आणि त्याचप्रमाणे काही लोकसंख्येच्या रचनेमध्येही बदल होतो. हे आपण तर आतापर्यंत जे काही अभ्यासलं आहे यावरून आपल्या लक्षात आलं असेलही. जर आपण स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी लक्षात घेतली तर स्थलांतरित लोकसंख्येची जिथे टक्केवारी ही जास्त असलेल्या देशामध्ये प्रामुख्याने काय आहे की नोकरी म्हणा किंवा व्यवसायाच्या संधी, नैसर्गिक साधन संपत्ती ज्या काही आपल्या निसर्गामध्ये उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे आर्थिक विकास यासारख्या विविध घटकांमुळेच लोकांचे स्थलांतर त्या ठिकाणीही जास्त प्रमाणामध्ये होत असते. कारण या सगळ्या साधन सुविधा किंवा आपण म्हणतो ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आहेत यांचं प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी लोकसंख्या सुद्धा त्यांची घनता सुद्धा आपल्याला जास्त दिसते किंवा स्थलांतरित जे काही लोकसंख्या आहे यांची टक्केवारी आपल्याला जास्त दिसून येते. या उलट राजकीय म्हणू किंवा सामाजिक परिस्थिती, आर्थिक मागासले पण इत्यादी कारणामुळे सुद्धा स्थलांतराचे प्रमाण जे काही आहे ते कमी असते. तर भारतासारख्या देशामध्ये जरी आपण स्थलांतरितांची टक्केवारी कमी असली तरी सुद्धा भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेने ही संख्या जास्त असल्याचे आपल्याला इथे प्रकर्षाने जाणवून येत आहे. तर यामध्येच आपण आता पुढील मुद्दा एक अभ्यासणार आहोत तो आहे की लोकसंख्या एक संसाधन. आता लोकसंख्येचे जे काही आपण एक संसाधन असं मानतो तर त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणूयात.
आता कोणत्याही देशाचं जे काही म्हणतो आपण आर्थिक म्हणा किंवा सामाजिक, सांस्कृतिक विकासामध्ये लोकसंख्या एक महत्त्वाचं संसाधन आहे. आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मानवच हा एक असा प्राणी आहे जो की विचार करू शकतो, कल्पना करू शकतो किंवा नवीन काही एक संशोधन म्हणा, यामध्ये त्याचा हातभारा प्रामुख्याने असतो, जोच की इतर सजीव हे कार्य करू शकत नाही. आता लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता अधिक महत्त्वाचं असतं. कारण कसं आहे, की फक्त एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त आहे म्हणजेच का तो देश खूप महासत्ता झालाय का त्या देशाचा विकास खूप झालाय अशातला काही प्रश्न नाही आहे. आणि आपण वास्तविक परिस्थितीवरनं सगळ्यांना किंवा आपल्या निदर्शनास आलं असेलही. फक्त असं आहे, की लोकसंख्या जर जास्त असेल तर तो देश खूप मोठा आहे किंवा तेथील विकास जो आहे तो जास्त आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण त्याला त्या प्रकारची एक गुणवत्ता असणारी लोकसंख्या सुद्धा आवश्यक असते. तर यावरूनच काय आहे, की साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट याबरोबरच आरोग्य, शिक्षण आणि जे काही आहेत आपण एक कार्यक्षम अशी लोकसंख्या जी काही म्हणत असतो, तर यांचं काय या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करणं आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी आवश्यक असतो. जेच की देशाचा विकास घडवण्यासाठी या सगळ्या घटकांवरती जो आपली देशाची आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा आर्थिक विकास या सगळ्या घटकावर अवलंबून असल्या कारणानं या प्रत्येक गोष्टीविषयीचा विचार करणं हे लोकसंख्येचे संसाधन म्हणून आपण यामध्ये प्रकर्षाने करत असतो. तर लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल व अकुशल अशा पद्धतीने आपण त्यांचं काही एक वर्गीकरण करत असतो. तर एखाद्या देशाचा विकास करण्यासाठी तेथील कुशल जे काही मनुष्यबळ आहे यांचा वाटा त्यामध्ये सगळ्यात जास्त असतो. तर त्यानुसारच आपण असं म्हणूया की लोकसंख्येपेक्षा ही गुणवत्ता ही जास्त महत्त्वाची असते. कारण लोकसंख्येची वृद्धी म्हणजेच विकास आपण झाला आहे असं आपण म्हणू शकत नाही. आता आपण बऱ्याच दशकापासून म्हणा किंवा वर्षापासून आपण एखाद्या देशाचा विकास हा फक्त तेथील जो काही GDP आपण म्हणतोय की म्हणजेच काय राष्ट्रीय स्थूल उत्पन्नावरून मोजला जायचा आतापर्यंत. परंतु जेवढी मोठी अर्थव्यवस्था तेवढा तो देश विकसित असा आतापर्यंत एक समज होता. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या देशातील लोकसंख्या तिथल्या जीवनाची त्यांची जी काही गुणवत्ता आहे त्यामुळे ते समाधानी आहेत असा आपण अर्थ त्यांचा लावू शकत नाही. खरं म्हणजेच काय की विकासाचा संबंध हा लोकसंख्येचे जे काही जीवनमान आहे, त्यांचे जीवन व्यतीत करण्याची जी काही गुणवत्ता आहे, तिथे मिळणाऱ्या त्यांना जे काही संधी आहेत, सोयी-सुविधा आहेत आणि त्यांना मिळणारं जे काही एक स्वातंत्र्य आहे, या सगळ्यांवरती अवलंबून असते. काय की तेथील लोकांचा अथवा त्या प्रदेशाचा, देशाचा विकास या सगळ्या बाबींवरती अवलंबून असतो. आता उदाहरणादाखल जर बघायला झालं तर 1980 ते 90च्या दशकामध्ये महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांनी जो काही एक मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली आणि या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ज्याला आपण UNDP असं म्हणतो यांच्या मार्फत प्रकाशित केला जातो. तर त्यांनी या जे काही सगळ्या बाबी आहेत की लोकसंख्येची गुणवत्ता कशी आहे, लोकसंख्येचं जीवनमान कसं आहे, या सगळ्या बाबी काय आहे की एखाद्या देशाच्या विकासासाठी हे कारणीभूत मानलं जातं. तर यानुसारच काय त्यांनी मानव विकास निर्देशांक हा एक आपल्या देशाचा विकास त्याचं प्रमाण मोजण्यासाठी जे काही आपण एक मानक मानलं जातं अथवा एक एकक म्हणूयात मानलं जातं. तर त्या या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो. आता मानवी विकास निर्देशांक याविषयी जर अधिक माहिती घ्यायची झाली तर आपण पाहूयात की जो काही मानव विकास निर्देशांक आहे हा आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित जो काही मानवी स्थितीचा अभ्यास करणारा हा काय एक मानव विकास निर्देशांक मानला जातो. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत म्हणजे त्यांचा खूप विकास झालाय असं आपल्याला समजणार किंवा असा एक गैरसमज करून चालणार नाही. तर त्यांचा विचार हा सर्वसामान्य झाला पाहिजे किंवा जे काही आपण म्हणतो की फक्त लोकसंख्येची फक्त संख्याच वाढली तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे का नाही, तर त्याच्याला त्या प्रकारची गुणवत्ता असलेली लोकसंख्या सुद्धा पाहिजे. कार्यक्षम असणारी जी काही लोकसंख्या आहे यांची सुद्धा संख्या जास्त प्रमाणात असली पाहिजे. तर यानुसारच आपण हा मानव विकास निर्देशांक ठरवताना यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे 3 बाबी मानलेल्या आहेत त्या म्हणजेच काय आहे की एक आहे तोच आर्थिक निकष, दुसरा आरोग्य आणि शिक्षण या 3 बाबींच्या आधारेच काय हा मानवी विकास निर्देशांक ठरवला जातो. आता मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य हे 1 ते 0 या दरम्यान ठरवलं जातं. म्हणजेच काय की एखाद्या प्रदेशात जर विकास अगदीच कमी असला तर त्यांचा निर्देशांक काय शून्याच्या जवळपास असू शकतो. तर आपण असं म्हणत नाही की जर माणसांकडे किंवा लोकांकडे पैसा जास्त आला म्हणजेच काय त्यांचा विकास झाला किंवा तो खूप विकसनशील आहे असं आपण म्हणू शकत नाही. असं जरी झालं तरी आपण तो एक
व्यक्तिसापेक्षच आहे असं आपण एक गृहीत धरू शकतो त्याला, किंवा तो त्या प्रदेशापुरताच मर्यादित आहे असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. परंतु परिपूर्ण आणि शाश्वत विकास जर घडवायचा असेल तर आपल्याला लोकसंख्येमध्येही गुणवत्ता असली पाहिजे, कुशल असे कारागीर असले पाहिजेत, कुशल असे कामगार असले पाहिजे, आणि प्रत्येकाला या आपल्या मूलभूत गरजा जे काही आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, यांची पूर्तता करण्याइतकी त्यांच्यामध्ये कुवत असली पाहिजे. तरच आपण काय म्हणूयात की प्रकर्षाने किंवा आपला एक शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पावले उचलत आहोत असं त्याचा एक अर्थ होईल. तर आज आपण आजच्या भागामध्ये लोकसंख्येची महाराष्ट्र राज्यामधील जी काही घनता आहे यानुसार त्याचा अभ्यास करूयात, की सगळ्यात जास्त घनता असलेले जे काही इथे दाखवले आहेत बघा, महाराष्ट्र राज्याचं या कलर मध्ये दिलेले आहे, सगळ्यात जास्त म्हणजेच लोकसंख्येची घनता ही 1000 पेक्षा जास्त असलेल्या ठिकाणी आहे. त्यामध्ये प्रकर्षाने समावेश होतो तो पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांचा समावेश होतो. तर 500 ते 1000 या दरम्यान लोकसंख्येची घनता असलेले राज्य कुठले आहेत, की जालना झालं, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जळगाव या सगळ्या जिल्ह्यांचा इथे समावेश होतो. तर जिल्ह्यानुसार आपण पाहत आहोत हे. तसेच लोकसंख्येची घनता जी काय 250 ते 500च्या दरम्यान असलेल्यांची संख्या सुद्धा चांगलीच आहे. त्यामध्ये काय हिंगोली म्हणा, वाशिम, यवतमाळ या सगळ्यांचा समावेश होतो. तर 100 पेक्षा कमी लोकसंख्या असलेलीची घनता कुठे आहे, की उस्मानाबाद आहे. त्याचप्रमाणे काय गडचिरोली आहे, बीड या पूर्ण जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो. तर या नकाशाच्या आधारे आपण असा एक निष्कर्ष काढू शकतो, की महाराष्ट्राचा जो काही पूर्व भागामधील जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही कमी आहे, आणि तसेच पश्चिमेकडील जे काही जिल्हे आहेत तेथील लोकसंख्येची घनता कशी आहे, या ठिकाणी ही जास्त आहे. तर लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकरण व नागरीकरणाचा प्रभाव हे सुद्धा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळेच काय, की मुंबई झालं, पालघर, ठाणे या ठिकाणीच काय आहे, की लोकसंख्येची घनता ही जास्त आहे. त्याचप्रमाणे आता हे नागपूर झाले, नाशिक झाले, गोंदिया, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता ही मध्यम आहे. तर पर्जन्यछायाच्या प्रदेशामध्ये देखील जे काही जिल्हे अतिपूर्वेकडील घनदाट वन असलेल्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला कमी दिसून येते. हेच की अतिपूर्वेकडील म्हणजेच काय, यामध्ये गडचिरोली आलं, या चंद्रपूर, या यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो, जोच की आपण एक विदर्भाचा भाग म्हणतो इकडचा. इथे लोकसंख्येची घनता कशा प्रमाणात आहे, तर कमी आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येची घनता आहे यानुसार सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. तर आता आपण वळूयात आपल्या प्रश्न उत्तराकडे. तेच प्रश्न असे दिलेले आहेत, मुलांनो, किंवा आपल्याला अभ्यास करताना फक्त संकल्पना समजून घेणं अथवा पोपटपंची करणं हाच एक परिपूर्ण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून योग्य नाहीये. तर आपण एखाद्या घटकाचा अथवा एखादी संकल्पना समजून घेतल्यानंतर त्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन किंवा जे काही प्रश्न आहेत यांचा सराव करणं सुद्धा आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून जर त्याचा विचार करायचा झाला तर सगळ्यात जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करणे हाच एक त्यावरचा पर्याय आहे. तर त्यासाठी आपण नेहमी जे काही एक संकल्पना अथवा कोणत्याही एक भागाचा अभ्यास करतो त्यानंतर शेवटी प्रश्न उत्तर घेत असतो. तर माझी एक अशी विनंती आहे की सगळ्यांनी जे काही शेवटी क्वेश्चन दिलेले आहेत ते योग्य रीतीने अथवा स्वतः त्याचा अभ्यास करावा आणि आपल्या मनाने त्यांचे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा. हाच एक माझा या पाठीमागे उद्देश आहे. तर आता आपण क्वेश्चन पाहूयात, की जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या काय होते. तुम्हाला जर वाटत असेल की या प्रश्नांचे उत्तर जे काही आहेत ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सुद्धा देऊ शकता. फक्त सुरुवातीला प्रश्न क्रमांक टाका अथवा जे काही दिलेले आहेत ते सिरियल वाईज जर तुम्ही टाकले तरी पण मी त्याला अनालिसिस करून अथवा तुमचे जे काही डाऊट असतील, क्वेरी असतील त्या सोडवण्यासाठी मदतही करेल. तर यानुसार जे काही शेवटी प्रश्न दिले आहेत तर या सगळ्या प्रश्नांचा तुम्ही एक अभ्यास करावा आणि आपल्या मनाने अथवा होईल त्या पद्धतीने तुम्ही हे सोडून माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामचे लिंक दिलेले आहेत आणि फेसबुक वरती सुद्धा दिलेले आहेत. त्यावरती तुम्ही जरी जे काही तुम्ही उत्तर लिहिलेले आहेत त्याचे फोटो काढून जरी पाठवलात तरी ते मला एक अनालिसिस करण्यासाठी सुद्धा चांगलंच आहे. तर याप्रमाणे एक भौगोलिक कारण लिहिण्यासाठी जे काही साक्षरतेचा विकासाचा थेट संबंध असतो याविषयी काय भौगोलिक कारण आहे. तसेच मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते. तर या पाठीमागे एक भौगोलिक कारण काय आहे तर याविषयी सुद्धा तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला सध्या तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत त्या पद्धतीने ते तुम्ही आपल्या पेन आणि पेपरच्या सहाय्याने माझ्यापर्यंत पोहोचवा. त्याचप्रमाणे वयोगटानुसार रचनेचा जो काही अभ्यास आहे तो कशासाठी आवश्यक आहे. त्यानंतर लोकसंख्येची घनता आणि ज्या ठिकाणी अधिक असलेल्या प्रदेशात कोणकोणत्या समस्या असतील याविषयी सुद्धा तुम्ही मला उत्तर लिहून यांचे माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. तर आज आपण आजच्या या भागामध्ये लोकसंख्या याविषयी सविस्तरपणे माहिती करून घेतली आहे. अशी आशा व्यक्त करतो की तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला या संकल्पना समजून घेण्यासाठी नक्की मदत झाली असेल.
जर तुम्हाला वाटत असेल की मी जे काही प्रयत्न करत आहे याच्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये थोडाफार जरी फायदा होत असेल तर जास्तीत जास्त जे काही आपले मित्र-मैत्रिणी आहेत ज्यांना की आता प्रत्यक्षपणे समोर पुस्तक घेऊनच बसणं हे योग्य वाटत नाही, तर अशापर्यंतही मी जे काही प्रयत्न करत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना यामधून नक्कीच मदत होईल अशी एक अपेक्षा करतो आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही एक माध्यम बनात की त्यांच्यापर्यंत हा एक पोहोचला जावा जो काही मी प्रयत्न करत आहे एक शिकवण्याचा. या पाठीमागे माझा मूळ उद्देश असाच आहे की या सगळ्यांपर्यंत पोहोचावं. त्यासाठीच मी हे फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेलं आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस वगैरे आकारलेले नाहीयेत. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा एवढीच एक आशा व्यक्त करतो. धन्यवाद.